मैत्रिणींनो नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमामध्ये सादर करते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर तुम्हा सर्वांचं स्वागत करते आहे. मैत्रिणींनो, आपण कितीही मोठं झालो ना तरी बालपण आपण विसरत नाही आणि विसरत नाही ते आपले बालपणीचे शिक्षक. शिक्षक यांची भूमिका जी आहे ती प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाची अशी असते. शिक्षक दिन जवळ येतो आहे आणि त्याच निमित्ताने आज आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये कांचन पटोकार यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करते आहे. धन्यवाद. मैत्रिणींनो, कांचन पटोकार मॅडम यांनी इंग्लिश, पॉलिटिकल सायन्स, एज्युकेशन या विषयांमधनं MA केलेलं आहे. ती जवळपास 30 वर्ष मॅडम या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. 25 वर्ष त्यांना म्हणजे शिक्षण क्षेत्रातला अनुभव आहे. 15 वर्ष जो आहे तो शिक्षण क्षेत्रातलाच, परंतु ॲज अ प्रिन्सिपल म्हणून त्यांचा अनुभव आहे. त्या सध्या डायरेक्टर ऑफ ओपन विंग्स आहेत. सॉरी हे एक बालनाट्य देखील त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यासाठी त्यांना उत्कृष्ट लेखनाचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. मुलांसाठी आणखीन काही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत, बालगीतं लिहिलेली आहेत, गाण्यातून विज्ञान शिकवण्याकडे त्यांचा कल असतो आणि अगदी नुकतंच त्यांनी गुरु दिशा और आशा तर हे त्यांच्या गुरुविषयीचं पुस्तक देखील त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. मला असं वाटतं की आपल्याला भरपूर आशा निर्माण झालेल्या आहेत. मॅडमकडनं आपल्याला खूप सगळं मार्गदर्शन मिळणार आहे आणि त्यासाठी आज आपण त्यांना पहिला प्रश्न जो विचारणार आहोत तो म्हणजे मॅडम, विद्यार्थी घडवण्यामध्ये शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असतेच, पण ती नेमकी कशी असावी याबद्दल आपण सांगूया. सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. सर्वप्रथम आज आकाशवाणीवर शिक्षकांची मुलांच्या जडणघडणीमधली भूमिका या विषयावर मुलाखतीच्या माध्यमातून जी संवाद साधण्याची संधी मला आकाशवाणीने दिली त्यासाठी मी इथे आभार व्यक्त करते. ताई, तुम्ही जो प्रश्न आता विचारला आहे की शिक्षकाची भूमिका ही महत्त्वाची असतेच, निर्विवादपणे ती महत्त्वाची असतेच. आता ती नेमकी कशी असावी किंवा त्याचं काय महत्त्व आहे याकडे जाण्यापूर्वी मला एका छोट्याशा कवितेने माझ्या उत्तराची सुरुवात करावीशी वाटते की शिक्षक असतो अथांग सागरासारखा, कधी निरभ्र आकाशासारखा, कधी बहरलेला पळस तर कधी मंदिराच्या कळसासारखा. शिक्षक जसा बघितला तसा दिसतो, शिक्षक जसा बघितला तसा दिसतो, कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या रंगात रंगणाऱ्याला स्वतःचा कुठे रंग असतो. होय, पाणीच असतो शिक्षक, पाणीच असतो शिक्षक. कधी रक्ताचे केलेले पाणी, कधी डोळ्यातील पाणी. प्रत्येक शिक्षक असतो एक स्वतंत्र कहाणी, एक स्वतंत्र कहाणी. तर मला असं वाटतं की शिक्षकाची भूमिका ही अशी असावी. म्हणजे पाणी कसं असतं की पाण्याला स्वतःचा कुठलाही रंग नसतो. जो रंग आपण पाण्यामध्ये मिसळणार त्या रंगाचं पाणी बनून जातं आणि मला वाटते हीच लवचिकता एका शिक्षकामध्ये देखील असली पाहिजे. कारण आपण शिक्षक जेव्हा म्हणतो आहे तर अगदी पूर्वप्राथमिकपासनं तर महाविद्यालयीन वयोगटापर्यंत शिकवणारा प्रत्येक शिक्षक माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की त्याची जी भूमिका आहे ही प्रत्येक वयोगटाला साजेशी असली पाहिजे. म्हणजे आता पूर्वप्राथमिक जर आपण म्हटलं तर आपल्याला माहिती आहे त्या वयोगटामध्ये मुलांच्या नेमक्या काय गरजा आहे, त्या शिक्षणाची काय उद्दिष्ट आहे, तिथे मुलांचं जे त्यांना सामाजिक करणं, त्यांची सामाजिक डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो सोशल डेव्हलपमेंट, सामाजिक विकास, भावनिक विकास, त्यानंतर त्यांना सभोवतालच्या पर्यावरणाशी सुसंगत होऊन राहणं शिकवणं, चांगल्या सवयी असतील तर त्या पद्धतीने शिक्षकाला तसं स्वतःला करावं लागतं किंवा त्या पद्धतीने मुलांसमोर जावं लागतं. पुढे प्राथमिक गटामध्ये त्यांची वेगवेगळी कौशल्य विकसित करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं. किशोरवयीन म्हटलं तर त्या मुलांच्या समस्या वेगळ्या असतात. म्हणजे तिथल्या शिक्षकांना ज्ञान देतानाच त्या मुलांचा त्या वयामध्ये जो भावनिक आणि शारीरिक बदल त्यांच्यामध्ये होतात आणि त्यामुळे त्या वयाची मुलं ज्या पद्धतीने वागतात तर त्यांच्या त्या वागण्याला सुद्धा समजून घेणं आणि ते समजत त्यांना ज्ञान देणं म्हणजे इतकी आव्हानात्मक भूमिका असते. आणि महाविद्यालयीन वयोगटाकडे जरी आपण गेलं तर तिथे पण एका शिक्षकाकडे खूप मोठं वैचारिक खाद्य असणं गरजेचं आहे. कारण इथपर्यंत विद्यार्थी गेल्यावर तो बऱ्यापैकी परिपक्व झालेला असतो.
तर परंतु तरीही त्याला त्याच्या आयुष्याला योग्य दिशा देणं, त्यांना एक विचारांचं योग्य खाद्य देणं, त्यासाठी तो शिक्षकसुद्धा परिपूर्ण असावा लागतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या वातावरणामध्ये तो विद्यार्थ्याला शिकवत आहे ते समजून घेण्याची भूमिका देखील त्याला नेहमी तत्पर ठेवावी लागते. जसं आपण एक उदाहरण घेऊया की एखादा शिक्षक जर एखाद्या दुर्गम भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये जर शिकवायला जाणार असेल आणि तो एकदम तिथे हाय फाय बनवून एक स्वतःचं रूप घेऊन तो त्या पद्धतीने पूर्ण तयारी दाखवत असेल, तर मला नाही वाटत की त्या मुलांसोबत तो त्या पद्धतीने कनेक्ट होऊ शकेल. त्यावेळेस त्या शिक्षकाला पहिले त्या मुलांची भाषा शिकावी लागेल, त्यांची संस्कृती समजून घ्यावी लागेल आणि ती समजून मग आपली भाषा, आपली संस्कृती त्यामध्ये मिसळून एक वेगळा रंग, नवीन रंग तयार करून आपलं ज्ञान त्यांच्यापर्यंत न्यावं लागेल. म्हणजेच अशा प्रकारे ही लवचिक भूमिका शिक्षकाची असावी असं मला वाटतं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिक्षकाची भूमिका ही नेहमी निष्पक्ष असली पाहिजे. शिक्षकाने कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणं हे उचित नाही. सर्व विद्यार्थ्यांप्रती एक न्याय्य भूमिका शिक्षकाची असावी, सगळ्यांना समान वागणूक एका शिक्षकाने द्यावी. म्हणजे मला वाटतं अशा प्रकारे जर शिक्षकांनी भूमिका ठेवली तर नक्कीच एक चांगलं शिक्षण आणि एक चांगल्या प्रकारचा सहभाग तो या शिक्षण प्रक्रियेत देऊ शकतो. निश्चितच आपण जे सांगितलं की शिक्षक हा पाण्यासारखा असला पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याची मानसिकता त्याला कळली पाहिजे, त्याच्यामध्ये तो रंगून गेला पाहिजे. आणि असे शिक्षक ज्यांच्याजवळ भरपूर ज्ञान आहे पण त्याहीपेक्षा ते तुम्हाला त्या वयामध्ये जेव्हा समजून घेतात तर ते कायम तुमच्या लक्षात राहतात आणि तुमचा भावनिक विकास जो आहे तो पण तिथे फार छान प्रकारे घडत असतो. आणि अशा वेळेला शिक्षक काय शिकवतात ते पण फार चांगलं कळत असतं. खूप छान शब्दामध्ये तुम्ही शिक्षकांची भूमिका सांगितली आहे, सगळ्यांना ती मार्गदर्शक अशीच आहे. मला एक हे विचारायचं आहे की आजच्या बदललेल्या काळामध्ये, म्हणजे अगदी माझं जेव्हा मी शिक्षण घेतलं आणि आता माझी मुलं शिक्षण घेतात तर माझ्या लक्षात येतं की पालक स्वतःसुद्धा तितका आदर देईन असे झाले आहेत. तर अशा वेळेला विद्यार्थी घडवताना ज्या येणाऱ्या अडचणी आहेत तर त्यावरती आपण कशी मात करायला पाहिजे? तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी योग्य आहे. म्हणजे हे खरं आहे. म्हणजे आज पूर्वी जो शिक्षकांचा आदर होता किंवा ज्या पद्धतीने शिक्षकांकडे बघितल्या जायचं तर आज तो नाही आहे असं आपल्याला दिसतं आणि काही अंशी ते खरं आहे. पण तरी पण मला असं वाटतं की हे पूर्णपणे सत्य नाही. आजही ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो अशा विविध शाळांमध्ये प्रामाणिकपणे काम करणारे, आपल्या कौशल्याने आणि आपल्या वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून शिक्षक खूप चांगलं विद्यार्थ्यांना शिकवत आहे, पालकांचा, मुलांचा आदर मिळवित आहे. त्यामुळे हे अगदीच आजकाल आदर राहिला नाही असं एकदम म्हणता येणार नाही. पण आता काही कारणं असू शकतात की शिक्षकांचा आदर का नसावा. जसं आपण बघतो की आता बरेचदा असं होऊन जातं की काही शाळांमध्ये जेव्हा पालकांना खूप सारी फीज भरावी लागते तर बरेचदा पालक शाळेकडे एक सर्व्हिस या दृष्टीने बघतात. मग अशा वेळी काय होतं की पालकांना असं वाटतं की आम्ही एवढी सारी फीज भरतो आहे, मग त्यामुळे त्यांना त्याचं जे काही रिटर्न असतं त्याचा मोबदला हवा असतो. मग तो मुलांच्या मार्कांच्या रूपाने असेल किंवा त्यांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या सुविधांच्या रूपाने असेल. मग एखाद्या वेळेस काय होतं की जेव्हा मुलाला अपेक्षित मार्क्स मिळत नाही किंवा कुठल्या सुविधेमध्ये कमी पडतं तेव्हा पालक डायरेक्टली शाळेला तशा पद्धतीने दोष देतात. आणि अनेक वेळा नकळतपणे असंही पण होतं की बरेचदा पालक समजा बोलताना असं बोलून गेले की टीचर काय करतात, काय शिकवतात, आम्ही एवढी फीज भरतो, काय टीचरनी काय करून घेतलं मग. म्हणजे अशा प्रकारचे काही शब्द ज्याला आपण म्हणतो की अनादराने जर ते बोलले शिक्षकांविषयी मुलांसमोर आणि शाळेवर त्यांनी काही दबाव आणला किंवा शिक्षकांशी अशा पद्धतीने बोलले तर कुठेतरी मुलांच्याही मनात शिक्षकांबद्दलचा आदर कमी होतो. त्यांना असं वाटते की कुठेतरी आपले पालक शाळेला, शिक्षकांना नियंत्रित करू शकतात. तर मला वाटतं की इथे थोडी पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे की पालकांनी शिक्षकांचा आदर मुलांना हा करायला सांगितलाच पाहिजे. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की अनेक वेळा टीचर्स डे असेल किंवा शिक्षक दिनाला मोठमोठे गिफ्ट्स म्हणा किंवा पुष्पगुच्छ म्हणून तुम्ही जर टीचरसाठी मुलांसोबत पाठवत असाल, यापेक्षा
तुम्ही शिक्षकांचा आदर करणारी मुलं जर शाळेमध्ये पाठवली तर मला वाटतं की ते एका शिक्षकासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. तर पालकांनी ही भूमिका नक्की करावी असं मला वाटतं. पण दुसरं कारण म्हणजे याशिवाय अजून हे पण मला वाटतं ताई की आपल्या देशामध्ये शिक्षकासाठी जो सन्मान दिसायला पाहिजे समाजामध्ये म्हणा किंवा देशामध्ये, तो दुर्दैवाने खरंच मला दिसत नाही. आता बऱ्याच देशांमध्ये शिक्षकाची निवड प्रक्रिया करताना सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रक्रिया असतात. त्याच्यामध्ये त्याच्या विषय ज्ञानासोबतच काही मानसशास्त्रीय राऊंड असतात किंवा एक मुलांना हाताळण्याची त्यांची भावनिक ती स्थिती आहे किंवा नाही हे देखील बघितलं जातं. तर अशा प्रकारची जी निवड प्रक्रिया असेल तर आपल्या देशामध्ये पण काही शासकीय याच्यामध्ये ही असू शकेल, पण ती एका गुणवत्तेवर किंवा शैक्षणिक गुणवत्ता आपण बघतो. पण मानसशास्त्रीय अभ्यास जो मुलांच्या बाबतीत शिक्षकाचा असला पाहिजे तर तो जर तेवढा नसेल, म्हणजे आजकाल होतं असं की बरेचदा अप्रशिक्षित शिक्षक असतात बऱ्याच शाळांमध्ये, त्यांना शिक्षक म्हणून त्यांनी कुठलं प्रशिक्षण घेतलेलं नसतं आणि होतं असं की काही लोक त्यांना शिक्षक बनायचं नसतं. म्हणजे शिक्षकांमध्ये दोन गोष्टी आहे की टीचर बाय चॉईस और बाय चान्स. तर दुर्दैवाने हे म्हणावं लागतं की बाय चॉईस हा नंबर कदाचित एवढा नसतो आणि बरेचदा बाय चान्स ते असतात. ठीक आहे, त्याही विषयी काही आपले विचार बदलू शकतात. म्हणजे एखाद्याने इंजिनिअरिंग केलं आणि नंतर त्या व्यक्तीला असं वाटलं की नाही आपल्याला शिकवायचं आहे मुलांना, तर चांगली गोष्ट आहे, त्यांचं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचेल. पण होतं कसं की अशा शिक्षकांचं बरेचदा असं होतं की विषय ज्ञान त्यांना खूप असतं पण मुलांच्या मानसशास्त्राचं ज्ञान त्यांना तेवढं नसतं. त्यामुळे मुलांना हाताळताना जो मानसशास्त्रीय भाग आहे तिथे कुठेतरी ते कमी पडतात आणि मग ज्या पद्धतीने मुलांसोबत आपण डील केलं पाहिजे तर ती हाताळण्याची पद्धत. म्हणून मला असं वाटतं की हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे की शिक्षकाचं प्रशिक्षण आणि त्याचं पूर्ण तयार असणं विद्यार्थ्यांसमोर. आणि नाण्याची दुसरी बाजू ही आहे की आदर ज्याला आपण म्हणतो तो काही जबरदस्तीने नाही मिळवता येत. असं म्हणतात की जबरदस्ती से आप किसी का सर झुका सकते हैं लेकिन हृदय नहीं झुका सकते. त्यामुळे विद्यार्थी जरी असेल तरी मी शिक्षक आहे आणि तुला माझा सन्मान केलाच पाहिजे अशी सक्ती एक शिक्षक नाही करू शकत. तर मला वाटते यात शिक्षकाची पण भूमिका महत्त्वाची आहे की आपण आपलं विषय ज्ञानाने आपण पूर्ण असलं पाहिजे, मुलांवर आपण विश्वास ठेवला पाहिजे, त्यांना विश्वासात घेतलं पाहिजे आणि कुठेतरी ती मुलं आहेत आणि आपण शिक्षक आहोत त्याच्यामुळे मुलांच्या वागण्यामध्ये जरी कुठे काही गोष्टींची कमतरता दिसत असेल तरी त्याची परिपूर्ती आपण कसं करू शकतो आणि आपण त्यांना पूर्णपणे कसं सपोर्ट करू शकतो हा जर विचार शिक्षकांनी केला तर मला वाटतं की विद्यार्थी आदर करतील. आणि शिक्षकांनी अजून एक मुद्दा मला महत्त्वाचा वाटतो की कुणी आपल्याला काही द्यावं यासाठी एका शिक्षकाने काम करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या समाधानासाठी किंवा मला काय द्यायचं आहे यासाठी काम करावं आणि स्वतः शिक्षकांनी शिक्षकाचा आदर करावा. कारण की आपण शिक्षक आहोत याचा सगळ्यात जास्त अभिमान आपल्याला स्वतः असला पाहिजे. कारण तुमच्या शिक्षक असण्याबद्दलचा तुम्हाला असलेला अभिमान आणि तुमच्या शिक्षक त्या कार्याबद्दल असलेली तळमळ किंवा त्याबद्दलची आस्था, तुमच्या शिकवण्यावरचं तुमचं प्रेम जर असेल तर इतर लोक ते करू लागतील ना. म्हणजे मलाच जर याचा अभिमान वाटत नसेल, मी शिक्षक आहे आणि माझ्या रोज काहीतरी तक्रारी सुरू असतील की मला किती त्रास आहे आणि असू शकतो, पण म्हणून मला असं वाटतं की आपण शिक्षकाने त्याचा स्वतःचा आदर करावा आणि आपल्या कामाप्रती जर तो समर्पित राहिला, मुलांचा विश्वास त्याने जिंकला, पूर्ण एकाग्रतेने आपलं काम तो शिक्षक करत राहिला तर त्याला नक्कीच आदर मिळतो असा माझा विश्वास आहे. म्हणजे शिक्षक असणं ही फक्त नोकरी नाही आहे. तर जसं आपण बघतो की काही क्षेत्र आहे, वैद्यकीय क्षेत्र आहे, तर नोकरी जरी असली तरी पण तिथे सेवाभाव फार महत्त्वाचा आहे. तसा इथे तुमच्याजवळ जेवढं काही ज्ञान आहे तर ते ज्ञानदान करण्याचा तुमचा भाव असला पाहिजे. सोबतच तुम्ही पालकांसाठी पण एक अगदी उत्कृष्ट असं मार्गदर्शन केलेलं आहे की त्यांची पण भूमिका इथे अतिशय महत्त्वाची आहे. आपली मुलं घडवताना शिक्षकांसोबत आपला पण दृष्टिकोन हा अगदी क्लिअर असला पाहिजे. आपण पाहतो की शिक्षक मुलं जोपर्यंत शाळेत आहेत तर तोपर्यंत ते त्यांचे पालक देखील असतात. तर त्या दृष्टीने पण आपण त्यांची जबाबदारी जी आहे शिक्षकांची तर ती कशी अधोरेखित करू? हो, नक्कीच. शिक्षक हे शाळेमध्ये एक प्रकारे विद्यार्थ्यांचे पालकच असतात असं म्हणणं काही अयोग्य ठरणार नाही. कारण की मला असं वाटतं की पालकांशिवाय तेवढ्याच अधिकाराने मुलांना काही सांगण्याचा
अधिकार जर कोणी ठेवत असेल तर तो शिक्षक ठेवतो. कारण शिक्षकाकडे त्या दृष्टीने बघितलं जातं की शिक्षक हा मुलांना रागवू शकतो, काहीतरी सांगू शकतो, हे नक्कीच त्याला मिळालेलं असतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की जेवढा वेळ विद्यार्थी शाळेमध्ये असेल तर शिक्षकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की जर एखादे पालक 4, 5, 6 तास जर आपल्या मुलाला शाळेच्या भरवशावर तिथे पाठवत आहे, म्हणजेच त्या शिक्षकांवर, त्या शाळेवर त्यांचा तेवढा विश्वास आहे आणि तेवढ्या वेळाचं पालकत्व हे खरंच शिक्षकाकडे असतं. तर त्या दृष्टीने मला असं सांगावंसं वाटतं की ही भूमिका पार पाडताना शिक्षकांनी मुलांना फक्त विषयाचं ज्ञान न देता किंवा त्यांची जी काही वर्गातली ॲक्टिव्हिटी आहे त्यापुरतं मर्यादित न राहता थोडंसं मुलाचं सखोल निरीक्षण जर केलं, म्हणजे त्याच्या वर्तणुकीचं, की याचं वागणं कसं आहे, याचं सोशल बिहेवियर कसं आहे, याचं इतर मुलांसोबतचा संवाद कसा आहे आणि त्या पद्धतीने ज्या गोष्टी चुकीच्या वाटल्या तर त्या विद्यार्थ्यालाही शिक्षक मार्गदर्शन करू शकतात किंवा पालकांना सुद्धा ते सांगू शकतात. आणि अशा प्रकारे जर शिक्षकांकडनं काही फीडबॅक पालकांना मिळाला तर त्याची खूप मदत पालकांना होऊ शकते. माझं उदाहरण द्यावंसं वाटतं, म्हणजे इथे ते खूप संयुक्तिक ठरतं म्हणून मला आठवतं आहे की माझा एक विद्यार्थी होता, म्हणजे आमच्या शाळेतला एक विद्यार्थी होता. तर त्याच्या आईला सतत त्याच्याविषयी तक्रार असायची, म्हणजे त्याची आई त्याच्याबद्दल कधीच समाधानी नसे आणि मी मात्र त्याच्या आईला नेहमी रागवत असे की तुम्ही असं करू नका. त्याच्यामध्ये मला एक वेगळा स्पार्क दिसत होता, तो खूप छान लिहायचा आणि त्याचे जे एक्सप्रेशन्स होते, ते जे लिहिण्याची जी पद्धत होती, तर मला वाटायचं की नाही हा छान आहे आणि हा करेल. आणि आईला मी नेहमी सांगायचे आपण त्याला वेळ देऊया वगैरे. पण पालकांच्या अपेक्षा अनेक वेळा खूप असतात किंवा त्यांना घाई पण असते, म्हणजे मुलांकडनं खूप लवकर सगळं हवं असते जे काय. आणि शेवटी आई आहे, त्यांनाही पण अर्थातच मुलाबद्दलच्या सगळ्या गोष्टी माहिती असतातच. मग नंतर काय झालं की तो विद्यार्थी दुसऱ्या शाळेमध्ये गेला आणि मग त्यांनी नंतर त्याचं 11वी 12वी वगैरे करून, म्हणजे जवळपास 7 ते 8 वर्षानंतर पर्यंत काही माझा संपर्क नव्हता. पण त्यानंतर एक दिवस अचानक आईचा त्याच्या फोन आला आणि त्याच्या आईने सांगितलं की तो IIM रांचीमध्ये सिलेक्ट झालेला आहे. आणि त्या म्हणाल्या की त्यांनी मला असं म्हटलं की तू पहिला फोन मॅडमला कर, कारण की ती पहिली व्यक्ती होती की जिने माझ्यावर विश्वास ठेवला होता, तुझ्यापेक्षा सुद्धा आधी. आणि हे आईनी पण म्हटलं, अर्थात हा त्यांचा मोठेपणा आहे. तर तेव्हा मला खूप समाधान वाटलं की खरंच म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याची बाजू धरून ठेवणं आणि शिक्षकांनी पालकांना सांगणं की नाही तुम्ही याच्यामध्ये हे बघा, याच्यामध्ये ही चांगली गोष्ट आहे, तर त्याचा पालकांना खूप फायदा होऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही भूमिका जी आहे विद्यार्थ्याच्या एक जीवनाला दिशा देणारी भूमिका मला वाटते या अर्थाने पालक करू शकतात. तुम्ही जे पहिल्यांदा सांगितलं की प्रत्येक शिक्षकाला त्या बालकांची मानसिकता पण ओळखता आली पाहिजे, तर त्याचं हे उत्तम असं उदाहरण तुम्ही आता सांगितलं आहे. फक्त यामध्ये मला अजून एक मुद्दा हा सांगावासा वाटतो की शिक्षकांकडनं ही अपेक्षा आपण करत असतानाच मात्र एक विनंती मला पालकांना देखील ही करावीशी वाटते की जर ती जबाबदारी शिक्षकावर असेल तर तसे अधिकार देखील त्याला असले पाहिजे. अनेक वेळा काय होतं की तसं पालकांकडनं सहकार्य मिळत नाही किंवा आपल्याला माहीत आहे आता कायदेशीर बाबींमध्ये आजकाल मुलांना कुठल्याही प्रकारचं पनिशमेंट दिलं जात नाही किंवा मुलांसोबत एखाद्या वेळेस तसं शिक्षकांनी केलेलं नसलं तरी पण तक्रार केली जाते. तर त्यामुळे मग शिक्षक भिलेले असतात, त्यांना पण एक भीती असते. तर मला वाटतं की शाळांनी, पालकांनी, सगळ्यांनी शिक्षकांना त्याचा सपोर्ट केला पाहिजे की त्यामुळे ते ही भूमिका मी म्हटलं त्याप्रमाणे व्यवस्थित करू शकतात. मैत्रिणींनो, आपण मॅडमकडनं समजावून घेतलं की शिक्षक हे पालक देखील असतात जोपर्यंत मुलं शाळेत आहेत तोपर्यंत. पण मैत्रिणींनो, मी असं तुम्हाला सांगेल की आई ही घरी असली किंवा नसली तरी पण मुलाच्या ती जास्त जवळ असते, तर त्याच्या अभ्यासाची जबाबदारी ही आईवरती असते. आणि घरी असताना जसं शाळेत असताना शिक्षक हे पालक असतात, तसंच प्रत्येक पालक हे घरी मुलं असताना त्यांचे शिक्षक देखील असतात. तर ती पण जबाबदारी पालकांकडनं पण पार पाडल्या जावी अशी मी आपल्या मैत्रिणींना नक्कीच इथे सांगण्याचा प्रयत्न करेल. मॅडम, स्पर्धेसाठी आपण जेव्हा विद्यार्थी तयार करतो आहोत, कारण ती आजच्या काळाची गरज आहे, पण अशा वेळेला ना जीवन मूल्यांमध्ये तो आपल्याला कमी पडताना दिसतो आहे. तर अशा ठिकाणी शिक्षकांची भूमिका काय आणि कशी असली पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे आणि महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. कारण हे खरं आहे की आज
ज्या प्रकारची स्पर्धा मुलांना फेस करावी लागत आहे आणि सगळीकडनं त्यांना तेच ऐकायला मिळत आहे की आजचं युग खूप स्पर्धेचं आहे, तुला कॉम्पिटिशनमध्ये टिकावं लागेल आणि त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावर तो विषय किंवा तो ताण कायम असतो. आणि हे खरंही आहे. म्हणजे आता अनेक वेळा आपण जेव्हा पालकांना सांगतो त्यांना इतर गोष्टी करण्यासाठी, तर पालकांचा युक्तिवाद हाच असतो, नाही शेवटी पुढे मार्क्स बघितले जातात, त्यांना पुढच्या ॲडमिशन गुणांवरच आहे, मग कसं करायचं. आता मला इथे असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे त्याला मिळणाऱ्या स्कोअरवर, आता बरेचदा असं असतं ताई बघा, स्पर्धा परीक्षांमध्ये गुण मिळवणं हा एक वेगळा भाग ठरतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होऊन जातं की मुलांकडनं खूप सराव करून घेऊन आणि वेगवेगळ्या ट्रिक्स वापरून मुलं गुण मिळवतात, परंतु गुणवत्तेचं काय हा प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरी गोष्ट की जीवन कौशल्य, म्हणजे एखादा स्कोअर तुम्हाला मिळाला आणि त्या स्कोअरच्या भरवशावर तुम्हाला एखाद्या मोठ्या चांगल्या कॉलेजला ॲडमिशन समजा मिळाली, तरी पण पुढे प्रश्न हा निर्माण होतो की ज्या फील्डमध्ये तुम्ही गेले आहात, ज्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन मिळाली आहे, परंतु तिथे आता पुढचं सगळं करिक्युलम फेस करण्यासाठी, तिथलं वातावरण फेस करण्यासाठी, तिथली आव्हानं फेस करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? कारण आणि तेच कारण आहे की बरेचदा आपल्याला दिसतं की विद्यार्थ्यांना मार्क्स खूप चांगले मिळतात, चांगल्या कॉलेजला ॲडमिशन देखील मिळतात, पण अनेक वेळा घाबरून काही विद्यार्थी परतलेले आपल्याला दिसतात किंवा ते त्या पद्धतीने सिलेबस कोप अप करू शकत नाही. अनेक वेळा त्यांना फेल होण्याची भीती असते. एवढंच काय तर फेल होण्याच्या भीतीने आत्महत्येसारखे प्रकार देखील आपण बघतो. इव्हन IIT फील्डमध्ये सुद्धा असं अनेक वेळा आपल्याला ऐकायला येतं, बाकी ठिकाणी. मग अशा वेळेस मनात हा प्रश्न उद्भवतोच ना की आपण गुण मिळवून दिले विद्यार्थ्याला, पण पुढच्या आयुष्यासाठी त्याला कसं जगायचं आहे हे शिकवणं पण आपली जबाबदारी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कुठलाही शिक्षक, कुठलाही विषय शिकवणारा असो, शाळेत शिकवणारा असो, कुठेही शिकवणारा असो, जो शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवतो आहे, तर त्यांनी या मुद्द्याकडे खूप गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे. थोडा वेळ तरी त्याला हे सगळं सांगण्यासाठी खर्ची घातला पाहिजे. कारण आपण म्हणतो ना की जान है तो जहान है. आता आज आपण मार्कांच्या मागे धावतो आहे, करिअरच्या मागे धावतो आहे, पण एक साधा विचार हा सगळ्या शिक्षकांनी, पालकांनी, समाजाने केला पाहिजे की पर्यावरणाचा जो प्रश्न आज निर्माण झालेला आहे, पर्यावरणाचं जे संतुलन बिघडते आहे, अशा परिस्थितीत उद्या मुलांना जर शुद्ध हवा पाणी मिळणार नसेल, पर्यावरण मिळणार नसेल, तर मग कुठलं करिअर आहे आणि कुठलं आयुष्य आहे. त्यामुळे ही जाणीवसुद्धा मुलांमध्ये असणं गरजेचं आहे ना. म्हणजे नागरी जबाबदारी असेल, पब्लिक प्रॉपर्टी असेल, पब्लिक प्लेसेसला कसं वागायचं, इथपासनं सगळं शिक्षण आहे ना. म्हणजे राष्ट्रभक्ती असेल किंवा राष्ट्राबद्दलची आपली जी काही जबाबदारी असेल, तर मला असं वाटतं की हे सगळं शिकवतच मुलांना आपण मार्कांकडे न्यायला पाहिजे. म्हणजे मार्क्स मिळवू नये असं मी अजिबात म्हणत नाही, कारण जी प्रक्रिया असेल ती सगळ्यांना फेस करावी लागेल, पण केवळ मार्कांनी सगळं होणार नाही. त्यामुळे ही जी जीवन कौशल्य आहे, त्याची निर्णय क्षमता आहे, त्यानंतर त्याची संवाद कौशल्य आहे, त्याचं इंटरपर्सनल रिलेशनशिप ज्याला आपण म्हणतो, तर भावनिक त्याचा जो विकास आहे, म्हणजे सगळं कोपिंग विथ इमोशन्स ज्याला आपण म्हणतो की ज्या गोष्टींनी जगणं सुंदर होणार आहे, तर हे सुद्धा मला वाटते त्याला शिकवलं गेलं पाहिजे. आणि ही एकत्रित सगळ्या शिक्षकांची, पालकांची जबाबदारी आहे. केवळ एकाच कुठल्या करिअरच्या मागे न लागता आपण वेगवेगळे उपक्रम किंवा वेगवेगळ्या करिअरला पण आपण निवडू शकतो. म्हणजे ग्रामीण भागातीलही विद्यार्थी असतील किंवा शहरी भागातील असतील, शेतीसारखा एक जो व्यवसाय आहे, विद्यार्थ्याला जर ते चांगल्या रीतीने करता येत असेल आणि तो करत असेल, तर त्याची सुद्धा समाजाला गरज आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये चांगल्या चांगल्या कारागिरांची, अनेक लोकांची गरज आहे. आज आपला कृषीप्रधान देश आहे, असं तर आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम रीतीने शेती करू शकतो. हे सुद्धा एक क्षेत्र त्यांच्यासाठी आहेच. त्यामुळे केवळच स्पर्धा परीक्षेतून किंवा एका विशिष्ट मार्गातूनच तो त्याचं काही काम करू शकेल, हा विचार मला वाटते थोडासा बाजूला ठेवला गेला पाहिजे. तर त्यामुळे काय होईल की मुलगा पुढच्या करिअरसाठी तर तयार होईल, पण पुढच्या आयुष्याच्या आव्हानांसाठी देखील तो तेवढ्याच सक्षमतेने तयार होऊ शकेल. अतिशय मार्गदर्शक असं उत्तर मॅडम आपण या प्रश्नाला दिलेलं आहे. आज ना सोशल मीडियाच्या जगतामध्ये माहितीचं दालन खुलं झालेलं आहे. असं असताना विद्यार्थ्यांना शिकवताना शिक्षकांसमोर काय आव्हानं तयार झाली आहेत? हो, हे खरं आहे की आज माहिती तंत्रज्ञानामुळे, सोशल मीडियाच्या या जगात विद्यार्थ्यांजवळ सगळं ज्ञान आता खुलं झालेलं आहे. विद्यार्थ्यांजवळ जसं झालं आहे तसं शिक्षकांकडेही पण ते झालं आहे आणि त्याचा वापर सर्रास होताना आपल्याला दिसतो आहे.
तर मला असं वाटतं की हे आव्हान स्वीकारताना नक्की शिक्षकांनी पण स्वतःला अद्ययावत तयार ठेवणं, नवीन नवीन ज्या काही पद्धती आहेत किंवा जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा स्वीकार शिक्षकांनी करणं हा तर एक मार्ग त्याच्यामागचा नक्कीच आहे. आणि मला असं वाटतं की शिक्षक ते करत पण असतात. म्हणजे आपण आता कोरोना काळाचं जर उदाहरण घेतलं तर आपल्याला 2 वर्ष पूर्ण ऑनलाईन एज्युकेशन घ्यावं लागलं. आणि जवळपास सगळ्या शाळांनी म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्याही शाळा असतील, शहरी असतील, आपापल्या परीने ते मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी ते खूप चांगल्या प्रकारे झालं असेल, काही ठिकाणी तेवढं तांत्रिक सहाय्य शाळेकडे नसेल, त्यामुळे ते तेवढं अद्ययावत झालं नसेल. पण प्रत्येक शिक्षकांनी ते करण्याचा प्रयत्न केला, ते शिकण्याचा प्रयत्न केला. कारण जशी वेळ आहे त्याप्रमाणे शिक्षक, मी आधीच म्हटलं होतं की शिक्षक पाण्यासारखा, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीसाठी तो समायोजन करतो. त्याच्यामुळे कोरोना काळामध्ये सगळ्या शिक्षकांनी सगळं टेक्निक शिकवून घेतले. व्हिडिओ बनवणे असेल किंवा ऑनलाईनसारखी गुगल मीटसारखे प्लॅटफॉर्म त्यांनी वापरले. तर पण प्रश्न असा आहे की टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडिया याचा सगळा वापर इतका झपाट्याने वाढतो आहे आणि नक्कीच टीचर जरी हे सगळं शिकत असला तरी मुलं कुठेतरी ती स्मार्टर असणारच आहेत ना, कारण यंग जनरेशन आहे. त्यामुळे हे नक्कीच शक्य आहे की वर्गात एखादा शिक्षक जात असेल आणि त्याला जे काही शिकवायचं आहे त्याच्या पलीकडचंही विद्यार्थी थोडंसं बघून आलेला असेल किंवा त्याला माहिती असेल, ही शक्यता नाकारता येत नाही. पण मला कसं वाटतं ताई की आजचा जो शिक्षक आहे तर तो फक्त ज्ञान देण्यापुरताच मर्यादित नाही. कारण ज्ञान आपण जसं म्हटलं आताच की सगळीकडे खुलं झालेलं आहे. तर आजच्या शिक्षकाची जी भूमिका आहे त्याला जर वर्गावर नियंत्रण ठेवायचं असेल आणि मुलांवर त्याचा जो प्रभाव आहे किंवा त्याची पकड आहे ती जर ठेवायची असेल तर कुठेतरी त्याला फक्त शिक्षकाच्या व्यतिरिक्त एक समुपदेशकाची, एका मार्गदर्शकाची, एका प्रेरकाची भूमिकासुद्धा करावी लागेल. आणि आजची जी वर्गखोली आहे, आजचा जो क्लास आहे तो फक्त शिक्षकांनी सांगावं आणि विद्यार्थ्यांनी ऐकावं असं नाही. आजच्या वर्गामध्ये शिक्षकाने मुलांना अध्ययन प्रक्रियेमध्ये सक्रिय करून घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी शिक्षक म्हणून काय शिकवणार याहीपेक्षा विद्यार्थी काय शिकणार आहे त्याची शिकण्याची जिज्ञासा किंवा त्याची शिकण्याची प्रवृत्ती वाढवणं खूप गरजेचं आहे. मला वाटते अशा पद्धतीने जर शिक्षकांनी भूमिका ठेवली तर ते या आव्हानावर नक्कीच मात करतील. शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पण अशा वेळी आजकाल काय होतं आहे की एकच विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षकांकडून शिकत असतो किंवा सभोवतालची सामाजिक स्थिती आहे, एकूण वातावरण जे आहे ते पण त्याला काहीतरी शिकवत असतं. मग अशा वेळी आजचा विद्यार्थी, प्रत्येक शिक्षक आणि समाजातील घटक किंवा पालक तर यांच्यातल्या समन्वयाच्या दृष्टीने आपण जाता काय संदेश द्याल? हो, हे नक्कीच आहे. कारण आज विद्यार्थ्याला शिकवणारा केवळ एकच शिक्षक आहे असं नाही. एक तर विषयाप्रमाणे त्याला वेगवेगळी शिक्षक शाळेमध्येही असतीलच, त्याशिवाय तो बाहेर अनेक ठिकाणी, कारण आजची जी परिस्थिती आहे आपल्याला सगळ्यांना खुली आहे त्यामुळे ती आपण नक्की समजून घेऊ. तर त्याला अनेक ठिकाणी बाहेर पण तो जातो आहे, तिथेही शिकतो आहे. घरामध्ये कदाचित त्याला मार्गदर्शन मिळत असेल, सोशल मीडियाच्या किंवा डिजिटल वेनी तो शिकत असेल. आणि हे सगळं शिकताना म्हणजे एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या, आणि बरेचदा असं होऊन जातं की ते बाहेर शिकवणाऱ्या किंवा शाळेमध्ये शिकवणाऱ्या वेगवेगळ्या शिक्षकांच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात आणि त्या शिक्षकांमध्येही कधी स्पर्धा असू शकते. म्हणजे असे सगळेच प्रकार गुंतागुंतीचे आज बघायला मिळतात. आणि हे सगळं असतानाच मुलांना आजूबाजूला, जसं तुम्ही विचारलं की आजूबाजूची परिस्थिती देखील त्याला खूप काही शिकवत आहे, नक्कीच शिकवत आहे. समाजामध्ये रोज घडणाऱ्या घटना असतील, राजकीय वातावरण असेल, कुठलंही पण, कारण विद्यार्थी शेवटी हा एक समाजाचा घटक असतो. तर त्या गोष्टीतनं त्याला जे काही आज शिकायला मिळत आहे किंवा बघायला मिळत आहे, तर या सगळ्या परिस्थितीमध्ये तो प्रचंड गोंधळलेला आहे. म्हणजे नेमकं योग्य कोणाचं, नेमकं फॉलो कोणाला करायचं, नेमकं योग्य काय, नेमकं चांगलं काय, वाईट काय, हा प्रचंड गोंधळ त्याच्या डोक्यात आहे. आणि बरेचदा ही मुलं ही सगळी कामं करताना किंवा सगळं अटेंड करताना ती खूप थकलेली दिसतात. कारण अनेक वेळा असं होतं की ते फक्त पालकांच्या इच्छेसाठी करत असतात. हे तिच्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैवाची गोष्ट आहे की ते त्यांच्या इच्छेने ते करत असतीलच असं नाही, काही मुलं करतही पण असतील. आणि मग काय होतं की या सगळ्या गोंधळामुळे विद्यार्थी थकतो आणि तो पाहिजे तसे रिझल्ट कधी कधी देऊ शकत नाही. आणि
त्यामुळे अशी विद्यार्थ्याची परिस्थिती होते. मग आता पालकांच्या अँगलनी विचार केला तर पालकांना असं होतं की आपण शाळेची एवढी फीस भरायची किंवा बाहेर पण एवढी फीस भरायची आणि मग ते त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांना तो जो रिझल्ट हवा तो नाही मिळाला तर मग ते मुलांवर कुठेतरी चिडचिड करतात आणि मग मुलांची ती चिडचिड किंवा ते शिक्षकांवर आपली चिडचिड व्यक्त करत असतील, शिक्षकांवर येणाऱ्या ताणामुळे किंवा त्यांच्या काही अडचणीमुळे ते मुलांवर करत असतील आणि अशा प्रकारचं हे सगळं भावनिक ज्याला गुंतागुंत आपण म्हणतो किंवा हा सगळा गोंधळ आपल्याला दिसतो. तर इथे मला पालकांना असं सांगावंसं वाटतं की आपण आपलं प्रेम आपल्या मुलांवर आहे, त्यांच्या मार्कांवर नाही. आपण ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि आपण शाळा म्हणून किंवा पालक म्हणून किंवा एक समाज म्हणून शेवटी मला हे सांगायला आवडेल की कुठलाही विद्यार्थी शेवटी तो या देशाचा भावी नागरिक आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की त्याला काय आवडतं, त्याच्यामध्ये काय चांगलं आहे हे जर आपण सगळ्यांनी मिळून त्याला दाखवलं आणि त्याच्यामधली जी काही शक्तिस्थळं आहेत, ज्या चांगल्या गोष्टी आहे त्याला वाढण्यासाठी जर सगळ्यांनी सपोर्ट केला, त्याला मानसिक आधार दिला आणि हे करण्यासाठी जर पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जर चांगला समन्वय घडला तर मुलांना खरंच खूप चांगलं वातावरण मिळू शकतो, विश्वासार्हता वाढवू शकते. आणि मला असं वाटतं की हा समन्वय घडवून आणण्यासाठी म्हणजे शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासोबत चांगला संवाद करून एक चांगलं समन्वयाचं वातावरण तयार करून विद्यार्थ्याला योग्य मार्ग दाखवण्याचं किंवा जीवनाची पुढची दिशा देण्यासाठी महत्त्वाचं काम जर कोण करू शकत असेल तर तो नक्कीच शिक्षक करू शकतो असं मला मनापासून वाटतं. निश्चितच मॅडम, आज आपण सर्व शिक्षकांना, सर्व पालकांना, एकूणच विद्यार्थ्यांना मार्गदर्शक अशी मुलाखत दिलेली आहे. मैत्रिणींनो, शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना जे घ्यायचं ते या मुलाखतीतनं ते घेतील, पण आपल्या पालकांसाठी पण त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत आणि त्याचं पालन जर आपण केलं तर मला असं वाटतं की शिक्षक दिनाच्या याहून सुंदर शुभेच्छा नसतीलच. तर या मॅडम, शिक्षक दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा देत आजच्या मुलाखतीचा आपण समारोप करूया. आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि छान असं मार्गदर्शन तुम्ही आमच्या मैत्रिणींना केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.